माता कधी कधी ना खूप काही शिक्षण झाल्यानंतर लोक आपल्याला विचारते बरं का, काय विचारते, हा मुलगा मिलिटरीत भरती होईल का पोलीसमध्ये भरती होईल, इंजिनियर बनतो का मग एखादा ड्रायव्हर बनतो नांगराचा, अशी विचारते. पण पोराचे पाय पाळण्यात दिसतात. हे सहज मन म्हणून जातो. मनी सगळ्यांचे पाठ आहे पण मनीचा अर्थच माहिती नाही. आता सत्य बोललं तर सख्याला राग येतो, ही मन सगळ्याची पाठ आहे का नाही. सत्य बोललं तर सख्याला राग येतो पण मनीचा अर्थ काय हा कोणालाच माहित नाही मनीचा अर्थ काय. म्हणून सत्य बोललं तर सख्याला राग येतो. या मनीचा अर्थ काय. एका परिवारामध्ये लक्षपूर्वक आहे का, एका परिवारामध्ये एकुलता एक मुलगा होता. आता तो एकुलता एक मुलगा होता, तो जेव्हा बिना विचारता काही वस्तू घेऊन येत होता ना, आई शाबासकी देत होती. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती शाबासकी कवा देवा, मुलांनी अभ्यास करावा, त्या अभ्यासात मात्र त्याला शाबासकी द्या. निश्चित मात्र तो इंजिनियर डॉक्टर किंवा वकील बनल अभ्यासात शाबासकी दिली तर. तो जरा चांगलं काम करत असेल त्याच्यात शाबासकी द्या, तो त्या कामात हुशार होईल. हा म्हणून मात्र बिना विचारता काही वस्तू घेऊन येत होता, त्याच्या शाबासकी देता देता त्याला उत्साह वाढत होता. असं करता 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 शाबासकी देता देता काही वस्तू चोरून आणायला लागला. चोरून आणता आणता आईने शाबासकी देता देता त्याचा हात, आईचा हात त्याच्या पाठीमागे होता ना, शाबासकीचा म्हणला का आशीर्वादाचा. मोठा डाकू बनला. डाकू बनल्यानंतर मात्र तो एका चोरीमध्ये सापडला. चोरी सापडल्यानंतर सगळ्या चोऱ्या सापडल्या. सगळ्या चोऱ्या सापडल्यानंतर त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा ठोठवली. आता फाशीची शिक्षा ठोठवली म्हणलो, ती फाशीची शिक्षा देताना शेवटची एक इच्छा विचारत असते. येथे एक विनाद सांगतो तुम्हाला. एक प्रतिष्ठित व्यक्ती चांगला, आता त्याने येड्याचं रूप घेतलं. त्याला फाशीची शिक्षा झाली. फाशीची शिक्षा झाली त्याला विचारलं, म्हणे तुझी शेवटची इच्छा काय आहे. तर म्हणे साहेब मला लय भूक लागली. म्हणे काय म्हणला, मला लय भूक लागली म्हणे. मग आता पोलीस डिपार्टमेंट होतं तिकडं, म्हणजे याला जेवण आणा म्हणे. मग असा टेबल ठेवला होता, त्या टेबलावर उभा राहावं लागतं आणि वरती असा फास असतो, त्या फास मात्र गळ्याला लावला का तो टेबल काढून घ्यायचा, याला म्हणते फाशी. ते टेबल होता, त्या टेबलवर त्याला उभं राहायचं होतं. आणि मग मात्र जेवण आणलं पत्रवाळीमध्ये. पत्रवाळीमध्ये जेवण आणलं, जेवण तिथं ठुलं. त्यानं काय केलं, ती पत्रवाळी अशी गुंडळली, येतो खोसली. म्हणे चला आता. म्हणे अरे तुला भूक लागली होती ना. ते म्हणलं इथं मिळन पण वर शाळेचं येडं आहे म्हणे. दिलं सोडून त्याला, पण येडं नव्हतं, तो शहाणा होता. पण येड्याचं रूप घेत. कळाला तुम्हाला. याला शेवटची इच्छा विचारली. शेवटची इच्छा विचारल्यानंतर याने सांगितलं मला माझ्या आईचं दर्शन घ्यायचं. बस आईला समोर आणलं, वाकून नमस्कार केला आईला. आणि त्या टायमाला मग त्याने वाक्य वापरलं साहेबाकडे वोट करून, साहेब अभ्यास करत असताना मला जर शाबासकी दिली असती तर निश्चित मात्र वकील, न्यायाधीश, डॉक्टर किंवा इंजिनियर बनलो असतो. काही दुसरं चांगलं काम करताना शाबासकी दिली असते तर कामात हुशार झालं असतं. पण जेव्हा मात्र बिना विचारता चोऱ्या करून वस्तू आणायचं त्या टायमाला आई शाबासकी देत होती, म्हणून डाकू बनलो. आईने मात्र चोऱ्या करून बिना विचारता वस्तू आणत असताना आईने शाबासकी दिली, म्हणून मात्र मोठा डाकू बनलो. अभ्यास करत असताना शाबासकी दिली असते तर इंजिनियर डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा वकील किंवा न्यायाधीश बनला असतो. पण आता इथं मात्र चूक कोणाची आहे. आई म्हणली असती त्याची वस्तू देऊ नये, एक थापड दिली असते आणि ज्याची वस्तू त्याला नेऊन दिली असती ना, तर मी आज ह्या लेवलमध्ये आलो असतो. मग इथं चुकी कोणाची आहे, आईची. मग माझ्या जागेवरती फाशी देण्याला पात्र कोणी, आई. त्याला खाली काढलं, आईला फाशीवर दिलं. याला म्हणते सत्य बोललं तर सख्याईला राग येतो. तसं पोराचे पाय पाळण्यात दिसतात.